नाचता ती सोहमिळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. मुख्य गोंधळी कोण आहे तर तोही सांगितलेला आहे. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घाली तीस कौतुक एका जनार्दनी नाचे देख. असा हा सुंदर असणारा एकनाथ महाराजांचा 3 कडव्यांचा सुंदर प्रकारचा आईच्या रूपकातला असणारा हा अभंग आपण प्रवचन सेवेकरता घेतलेला आहे. आज ही प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आमचे हरिभक्तपरायण वेदांताचार्य चत्रभूत बापू काकडे आणि त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण वेदांताचार्य भगवान महाराज वलखेडकर यांनी हा नवरात्र उत्सवामध्ये त्या ठिकाणी ही प्रवचन सेवा या असणाऱ्या चॅनलवरती त्यांच्या ग्रुपवरती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि म्हणून आज माझ्या वाट्याला त्यांनी पहिलीच सेवा दिली. कारण त्यांना असं वाटलं की पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण बाकीच्यांची. पहिली सेवा त्या ठिकाणी आपण पांडुरंगाला देऊ, आहे का नाही. म्हणजे कीर्तनाचा भाग प्रवचनाचा भाग असताना पहिलं नमन पांडुरंगाला करतात ना. म्हणून माझं नाव पांडुरंग आहे. आणि म्हणून पहिली सेवा त्या दोन्ही असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या महान परमार्थ प्रेमी असणाऱ्या हरिभक्तपरायण वेदांताचार्यांनी माझ्या वाट्याला त्या ठिकाणी असणारी ही सेवा दिलेली आहे. आता जसे त्या ठिकाणी असणारे माऊली बुद्धी देतील, सद्गुरू बुद्धी देतील, आई अंबिकेचे असणारे त्या ठिकाणी त्यांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीनं करून घेऊ. वास्तविक पाहता माझा काही एवढा मोठा अधिकार नाही, परंतु त्यांनी त्या ठिकाणी ही दिलेली सेवा आहे. असं म्हटलेलं आहे, सेवके सांगितले करावे काम येते होतपणा कामा नाही. सेवकाला सांगितलेलं काम त्या ठिकाणी सेवकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी माझ्या वाट्याला हे काम दिलेलं आहे. पहिल्या दिवसाची सेवा दिलेली म्हणून मी ही सेवा पहिल्या दिवसाची करत आहे. आज पहिलाच दिवस आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पात्रावर पहिला त्या ठिकाणी वाडेकरी येत असतो. काय घेऊन येत असतो? किंगर महाराज पहिला वाडेकरी मीठ घेऊन येत असतो. तसं आज माझं काम काय आहे, जास्त काही हे नाही, फक्त मीठ वाढायचं. त्याला गोड म्हणतात, आहे का नाही. गोड कशामुळे म्हणतात, जर स्वयंपाक जर काही येडावाकडा झाला तर मिठाने तो गोड करून घ्यायचा असतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, गोड म्हटलं जातं. ते गोड वाढायचं काम अगदी साधं सोपं सरळ त्या ठिकाणी माझ्याकडे आहे. उद्यापासून आपल्याला अनेक पक्वान्न वाढणारे त्या ठिकाणी चांगले चांगले वाढेकरी येणार आहेत, आहे का नाही. मग तुम्हाला भारी भारी गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, अनेक त्या ठिकाणी जिलेबी, चांगल्या प्रकारचा भात वरण, हे सगळे पदार्थ तुम्हाला उद्यापासून त्या ठिकाणी मिळणार आहे. पण आज मात्र त्या ठिकाणी फक्त माझ्याकडे काम आहे की काय, गोड वाढायचं. सोपं काम आहे. गोड वाढणारा जास्त ताण नसतो. एका साईडला आपलं थोडंफार वाढायचं आणि बाजूला खायचं, पुन्हा काही ताण नाही. पण आहे का नाही, गुलाबजाम श्रीखंडावर लय ताण असतो. इथं टाकून भरपूर टाक म्हणते त्या ठिकाणी. म्हणून आज माझ्या वाट्याला त्या ठिकाणी असणारी पहिली सेवा त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून सेवेकरता जो अभंग त्या ठिकाणी घेतलेला आहे, आईचं वर्णन करण्याकरता घेतलेले आहे. अनादी अंबिका भगवती. संत एकनाथ महाराजांनी अनेक प्रकारचे रूपक केलेले आहेत. खंडेरायाचं रूपक केलेलं आहे, त्या ठिकाणी आईचं रूपक केलेलं आहे. अनेक प्रकारच्या देवदेवतेच्या रूपकातून त्या ठिकाणी आपलं अधिष्ठान असणारं जो काही पांडुरंग परमात्मा आहे, त्या पांडुरंग परमात्म्याचेच त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. खंडरायांचं जरी त्या ठिकाणी असणारं भारूड केलंय, रूपक केलंय, पण त्या खंडरायाच्या रूपकातून त्या ठिकाणी जो पंढरीधीश पांडुरंग परमात्मा आहे, सगळ्या देवाचा देव, त्याचंच वर्णन केलेलं आहे. अहम वाघा सोहम वाघा प्रेमानगरा बारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. अशा पद्धतीने असणारा कोणता खंडराया, कोणता मल्हारी, कोणती वारी, अहम सोहम त्या ठिकाणी काय आहे, हे जे काही असणारे नाथ महाराजांचं वेगवेगळ्या रूपकातून त्या ठिकाणी वर्णन करतात. पण वेगवेगळ्या रूपकातून वर्णन जरी केलं तरी जे काही आपला उपास्य देवता आहे
ती उपास्य देवता कोणती आहे हो? नाथ महाराजांची, जगद्गुरु तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची. तो म्हणजेच असणारा एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. एक असणारा पांडुरंग परमात्मा आहे. इतर देवतांचं वर्णन जरी केलं तरी इतर देवताच्या रूपाने त्या असणाऱ्या देवाच्या देवालाच ते बघतात. कारण तो हा देवाचाही देव आंबोळ्या माझा पंढरीराव. पंढरीराव. कारण त्या देवामुळेच इतर देवताला त्या ठिकाणी देवत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून कारण विचारसागरामध्ये सांगितलेलं आहे की परब्रह्मच त्या ठिकाणी असणार सगळ्यांच्या रूपाने नटलेला आहे. शंकराच्या रूपाने, गणपतीच्या रूपाने, देवीच्या रूपाने, खंडोबाच्या रूपाने, अनेक प्रकारच्या देवदेवतेच्या रूपामध्ये एकच ब्रह्म नटलेला आहे. ते परब्रह्म म्हणजे कोण आहे हो? ते परब्रह्म आहे. तेच परब्रह्म आहे. ते सगुण साकारामध्ये पंढरपूरला विटेवरती उभा राहिलेला आहे. म्हणून तो असणारा पंढरीनीस पांडुरंग परमात्मा सगळ्या देवाचा देव आहे. त्यानेच या सगळ्या देवतेला त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. सगळ्या देवतेला आपापलं खातं वाटप केलेलं आहे. सगळ्या देवतांना त्यांनी अधिकार दिलेला आहे का नाही? त्यांनी चंद्र सूर्याला त्या ठिकाणी तापायला लावलेला आहे. त्या देवामुळेच सगळ्या सृष्टीवर जर कोणाचा अधिकार असेल तर त्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचा अधिकार आहे का? त्याच्या नाभी कमळामधूनच ब्रह्मचतुरांना झालेला आहे. याची या निज प्रभा प्रकाश रवी किरणा, याची या महातेज तेज उताशना, आणि येण्याची पळवून वेद केला शहाणा हो. नाही का? अशा पद्धतीनं असणारा तो पांडुरंग परमात्मा आहे. त्याची सत्ता आहे. या सगळ्या असणाऱ्या जगतावर त्याची सत्ता आहे. काय म्हटलेलं आहे? त्याची या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडी. सूर्याशी चालणे तुझी आवडे. आहे का नाही? परमात्मा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगत असताना बोलतात, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हवे, मी जगाचा चालिता. असा असणारा त्या ठिकाणी तो परमात्मा आहे. आणि म्हणून तो देव नाथ महाराजांचा अधिष्ठान आहे. नाथ महाराजांचा उपास्य देवता ती म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. जगद्गुरु तुकोबरायांची उपास्य देवता म्हणजे पांडुरंग परमात्मा. हा, तुकोबराया नाथ महाराज हे एकनिष्ठ आहेत महाराज. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराया? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. विठ्ठल जीवे भावे, येणी सोशे मन झाले हाव भरी, येणी सोशे मन झाले हाव भरी. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, आणि कापे काम नाही येते. असे असणारे त्या ठिकाणी एकनिष्ठ भक्त आहे. तरी देखील त्या ठिकाणी कधी कधी भगवान शंकराची त्या ठिकाणी असणारं काय स्तुती करतात, कधी कधी खंडेरायाची स्तुती करतात, देवीची स्तुती करतात. परंतु नाथ महाराजांचा जो बोध आहे तो देवींच्या रूपाने त्या ठिकाणी असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्यालाच बघतात. गणपतीच्या रूपाने भगवान पांडुरंग परमात्म्यालाच बघतात. तसं पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 देवतेची उपासना सांगितलेली आहे. कोणती कोणती हो? शंकराची उपासना, विष्णूची उपासना, शंकराची उपासना, त्याच पद्धतीनं देवीची उपासना, गणपतीची उपासना आणि सूर्याची उपासना. किती झाल्या? 5 देवतेची उपासना सांगितली. विष्णूची उपासना करणाऱ्याला भक्ताला त्या ठिकाणी वैष्णव म्हणतात.
शंकराची उपासना करणाऱ्या भक्ताला शैव म्हणतात, गणपतीची उपासना करणाऱ्या भक्तांना गणपत्य म्हणतात, सूर्याची उपासना करणाऱ्या भक्तांना सौर म्हणतात आणि देवीची उपासना करणाऱ्या भक्तांना शाक्त अशा पद्धतीनं म्हणतात. ही भारतीय परंपरेमध्ये 5 देवतेची जरी उपासना सांगितली असली तरी देखील ही सगळी उपासना एकच परमात्म्याकडे, एकच ब्रह्माकडे, एकच असणाऱ्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जात असते. आणि म्हणून भारतीय परंपरेनुसार त्या ठिकाणी आश्विन प्रतिपदेपासून हा नवरात्र उत्सव त्या ठिकाणी साजरा होतो. आज नवरात्र उत्सवाचा त्या ठिकाणी असणारा पहिला दिवस आहे. सगळीकडे नवरात्र उत्सव चालू आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, भारताच्या बाहेर सगळीकडे त्या ठिकाणी आईची असणारी त्या ठिकाणी उपासना चालू आहे. आपापल्या पद्धतीनुसार सगळे आईची उपासना करतात. या भारतामध्ये आईचे शक्तिपीठ त्या ठिकाणी असणारे तसे पाहिलं तरी 51 त्या ठिकाणी शक्तिपीठ आहे. 51च का बरं? तर त्याच्या अशा पद्धतीची त्याची उपासना सांगितलेली आहे की ज्यावेळेस असणार दक्षिणी यज्ञ केला, दक्षिणी यज्ञ केल्यानंतर मात्र सगळ्यांना बोलवलं, पण आपले असणारे जावई जे काही भगवान शंकर आहेत, महादेव आहेत, त्यांना मात्र बोलवलं नाही. त्यांना का बोलवलं नाही, कशामुळे बोलवलं नाही, त्याची खूप मोठी आख्यायिका आहे. का नसेल त्यांना बोलवलं तर एकदा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये महादेव आल्यानंतर सगळे उठून उभा राहिले महाराज, आहे का नाही? ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये दक्ष आल्यानंतर सगळे उठून उभा राहिले, पण भगवान शंकर मात्र उठून उभा राहिले नव्हते. कारण त्यांनी जाणून बुजून आपल्या सासऱ्याचा अपमान केला असं नाही, परंतु ते भगवंताच्या विष्णूच्या चिंतनामध्ये असल्यामुळे ते मात्र त्या ठिकाणी उठले नाहीत. आणि दक्षाला राग आला. हे सगळे देवता माझ्या आगमनाने त्या ठिकाणी स्वागत करण्याकरता उठून उभा राहिले आणि म्हणले माझा जावई असणारा माझा अवमान करतो, या अवमानाचा, या अपमानाचा बदला मी घेईन. आणि म्हणून दक्षाने खूप मोठा यज्ञ ठेवला दक्ष नगरीमध्ये. आणि यज्ञ ठेवल्यानंतर त्या यज्ञाला सगळे देवदेवता बोलवलेले येतात. कैलास मार्गाने अनेक देवतेचं त्या ठिकाणी वाहन चाललेले येतं. वाहन जात असताना पार्वतीनं विचारलं की एवढे वाहनं कुठं चाललेले येतं. तिला निरोप लागला की तुमच्या पित्याच्या इथं, वडिलांच्या इथं, दक्षाच्या इथं मोठा त्या ठिकाणी यज्ञ ठेवलेला आहे आणि आम्ही सगळेजण त्या यज्ञाला चाललेलो येतो. मग त्या ठिकाणी सतीनं सांगितलं की भगवान शंकराला सांगितलं की चला माझ्या बापाची इथं यज्ञ आहे, आपल्याला जायचं आहे. भगवान शंकर म्हणले मी काही एवढा लापट जावाही नाही म्हणले, मला आमंत्रण असल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, आहे का नाही? पुन्हा सासरवाडीला जायचं आहे, एवढा काही म्हणले मी अशा पद्धतीनं असणारा मी लापट जावाई नाही, मला स्वाभिमान आहे, बोलवणं आल्याशिवाय जायचं नाही. परमार्थ असेल तिथं महाराज न बोलवता गेलं पाहिजे. एक ठिकाण असं आहे तिथं बोलवलं तरी जायचं नाही, एक ठिकाण असं आहे तिथं बोलवलं तरच जावा, आणि एक ठिकाण असं आहे की तिथं न बोलवताही गेलं पाहिजे. जर तमाशाला ते लोक बोलवतात या या या, चला चला चला, भारी खेळ आहे, चांगला खेळ आहे, एकच खेळ आहे, सगळेजण चला सगळे, पण तिथं बोलवलं तरी जायचं नाही, कारण ते वाईट काम आहे. एक ठिकाण असं आहे तिथं बोलवणं असं तरच गेलं पाहिजे. ते ठिकाण कोणतं आहे हो? लग्न कार्य आहे कुणाचं, आहे का नाही? कुणाची वास्तुशांती आहे. संसारातल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बोलवणं असलं तरच जायचं, नाहीतर लग्नाला गेला न बोलवता गेला आणि तिथं गेल्यानंतर पंक्तीला बसल्यानंतर मुलीच्या वडिलांना म्हणायला लागला होय वरण जरा पातळच केलं तुम्ही. मुलीचा बाप म्हणला कुठला आहेस रे, कोणी बोलवलं तुला? बोलवलं नाही पण सहज आलं, उठ. मग बोलवलं नसताना सहज आला आणि वरण घट झालं, पातळ झालं, पंचायती करीत बसला, तिथं अपमान होत असतो. म्हणून संसारातल्या एखाद्याच्या कार्यामध्ये बोलवणं नसताना गेला आणि पंचायत करीत बसला तर तिथं काय होतो? अपमान होतो. म्हणून तिथं बोलवणं असलं तरच जायचं बरं का, रवी महाराज. आणि एक ठिकाण असं आहे महाराज तिथं न बोलवताही गेलं पाहिजे. ते कोणतं ठिकाण आहे तर ते संत चरणी भावेरी गाव आहे. तुका म्हणे तेथे न बोलविता जावे आणि संत चरणी भावेरी गावया, न बोलवताही त्या ठिकाणी गेलं पाहिजे.
दक्ष म्हटलेला आहे हा यज्ञ आहे, त्यातली त्यात असणारं त्या ठिकाणी महादेव म्हटले हा यज्ञ आहे, त्यातली त्यात सासऱ्याचे ईद आहे. त्यांनी सगळ्यांना बोलवलं, पण मला मात्र त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं नाही, आपण जायचं नाही. कारण न बोलवता गेलं अशा संसारातल्या कामाला तर त्या ठिकाणी काय होत असतो, अपमान होत असतो. पण सती मात्र काय ऐकत नाही, माझा बाप आहे, आपला अपमान करणार नाही, चला तुम्ही. महादेव म्हणले तुला जायचं तर जा, पण मी काही येणार नाही. सती मात्र त्या ठिकाणी निघून गेलेली आहे यज्ञाला. सती यज्ञाला गेल्यानंतर दक्षिणी सांगितलं होतं बरं का, महादेव येणार नाही तर ते स्वाभिमानी यदा कदाचित आला तर कोणत्याही देवतेने त्यांना बोलायचं नाही, त्यांच्याकरता आसन त्या ठिकाणी ठेवलेलं नव्हतं. आणि हो, त्या ठिकाणी दक्षिणे आपल्या स्वतःच्या पत्नीला सांगितलेलं आहे, जर सती आली, माझी मुलगी आली, शंकराची पत्नी आली, सती जर आली तर तिला कोणी बोलायचं नाही. सती त्या ठिकाणी गेल्यानंतर दरवाजेवर तिला कोणी बोलत नाही. तिच्याकडे पाहून सगळे त्या ठिकाणी खाली बघतात, तिचा अपमान केला जातो, कोणी बस म्हणत नाही, पाणी घे म्हणत नाही. सगळ्या देवतेंचं त्या ठिकाणी आसन आहे, पण भगवान शंकराला आसन त्या ठिकाणी केलेलं नाही. हे सतीनं पाहिलं, आपल्या बहिणीकडे गेली, पण बहिणी देखील बापाच्या भीतीनं बहिणी देखील तिला बोलत नाही. त्याच पद्धतीनं तिची आई देखील बोलायला तयार नाही. ती दक्षाला त्या ठिकाणी विचारू लागलेली आहे, भगवान शंकराचं स्थान तुम्ही ठेवलं नाही, इंद्राचं ठेवलं, ब्रह्मदेवाचं ठेवलं, सगळ्या देवतेचं त्या ठिकाणी ठिकाण ठेवलेलं आहे, का ठेवलं नाही? दक्षाने सांगितलं तुला कोणी बोलवलं या ठिकाणी? त्याला बोलवलेलं नाही, त्या पंचायती करायच्या नाही. त्या ठिकाणी सतीचा अपमान झाला आणि अपमान झाल्यामुळे तिला खूप राग आला, तिला पश्चाताप झाला, राग आला. आणि अपमानाच्या रागाच्या भरामध्ये सतीनं त्या यज्ञकुंडामध्ये काय दिलेलं आहे, त्या ठिकाणी आहुती दिलेली आहे. यज्ञकुंडामध्ये उडी घेतली, आहुती दिली. भगवान शंकराला कळालं, भगवान शंकर त्या ठिकाणी आलेले आहेत, जटेमधून वीरभद्र निर्माण केलेले आहेत. त्या वीरभद्राने त्या ठिकाणी असणाऱ्या खूप काही संहार केला, तिथल्या असणाऱ्या बऱ्याच युद्ध केलेले, संहार केलेले. दक्षालाही त्या ठिकाणी केलेलं आहे. भगवान शंकराने ते असणारं सतीचं जे प्रेत आहे जळालेलं, ते सतीचं प्रेत त्या ठिकाणी उचललं आणि त्या ठिकाणी निघाले. त्यांना क्रोध आला होता, खांद्यावरती घेतला आणि त्या ठिकाणी निघाले. जात असताना तांडव नृत्य करू लागलेले. महाविष्णूच्या लक्षात आलं की काहीतरी प्रलय काळ होईल, म्हणून भगवान महाविष्णूने काय केलेले, त्या ठिकाणी चक्र सोडलं आणि त्या चक्राने त्या सतीच्या ज्या काही असणाऱ्या त्या शरीराचे तुकडे तुकडे केले. त्याचे 51 तुकडे झाले आणि 51 ठिकाणी त्या ठिकाणी त्या तुकड्याचा भाग पडला, म्हणून 51 शक्तिपीठ त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. अशा पद्धतीनं असणारं 51 शक्तिपीठ आहेत. मूळ त्या ठिकाणी असणारे 3.5 पीठ आपण त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण मानतो. असा हा नवरात्र उत्सव आपल्या भारतीयाच्या त्या ठिकाणी परंपरेनुसार, हिंदूच्या धर्माच्या परंपरेनुसार त्या ठिकाणी 9 रात्र म्हणजे 9 दिवस त्या ठिकाणी उपासना, देवीची उपासना नवरात्र पद्धतीनं केलेली जाते. आणि म्हणून त्या देवीची उपासना नवरात्र पद्धतीनं करते. एकनाथ महाराज देखील देवीचं त्या ठिकाणी रूपक करून नाथ महाराजांनी या देवीवरती काय केलेलं आहे, अभंग केलेला आहे. काय अभंगाची सुरुवात, अनादी अंबिका भगवती. देवीचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी देवीला विशेषण सांगितलेलं आहे. कोणती देवी हो? अनादी देवी आहे. कारण परमात्मा अनादी अंत आहे, माया अनादी पण शांत आहे. देवाचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप, ब्रह्माचं स्वरूप काय आहे? अनादी अनंत आहे. कारण ते अनादी अनंत कसं आहे? अनादी त्याला म्हटलं जातं की ज्याला आदी नाही, आहे का नाही? त्याला काय म्हटलं जातं? अनादी म्हटलं जातं. आणि ज्याला अंत नाही त्याला अंत. या परमात्म्याला आदिही नाही आणि त्याला अंतही नाही. कारण त्याला जन्मही नाही आणि त्याला मरणही नाही. तुम्ही आम्ही संसारातल्या सगळ्या गोष्टी जे काही आहेत ना, त्या जन्मतात. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. विठ्ठल बाबा घुले म्हणायचे की ज्याचा जन्म झाला त्याला मरण मात्र अटळ आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा. वा, उपजल्या पिंडा मरण सांगाती. पिंड उपजला, पिंड त्या ठिकाणी जन्माला आला, गर्भामध्ये आला की त्याचं मरण देखील त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी येतं. हे अटळ आहे.
भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू मात्र अटळ आहे, म्हणजे आहेच. जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी सगळ्या प्रारब्धानी होतील. अन्न मिळेल हे प्रारब्धानी मिळेल, धन मिळेल प्रारब्धानी मिळेल, मान मिळेल प्रारब्धानी मिळेल. ह्या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी आता. एखाद्याच्या जीवनामध्ये शिक्षण होईल न होईल प्रारब्धाची गोष्ट आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये पैसा भरपूर येईल न येईल ही प्रारब्धाची गोष्ट आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये लग्न होईल न होईल प्रारब्धाची. लग्न झालं तरी एखाद्याच्या जीवनामध्ये मुलं न होतील ही प्रारब्धाची गोष्ट आहे. महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अन्न मान धन अन्न मान धन अन्न मान धन हेतु कारभादिन हेतु कारभादिन हेतु कारभादिन हेतु कारभादिन हेतु कारभादिन. या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन येतात, पण मृत्यू मात्र प्रारब्धाच्या अधीन नाही बरं का. म्हणले काय म्हणले आमक्या श्रीमंताला मृत्यूच आला नाही. म्हणले का? कारण मृत्यूचं त्याचं प्रारब्धच नाही. मरणच आलं नाही म्हणजे असं नाही. कारण मरण प्रारब्धाचे आधार नाही, मरण अटळ आहे. जातस्य ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा अटळ आहेच आणि तो होणारच आहे का नाही. ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आईच्या गर्भामध्येच ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. कोणत्या 5 गोष्टी ठरलेल्या आहेत. आयुष्य, कर्म, वित्त, विद्या, निधनमेव च. ह्या गोष्टी घेऊनच मनुष्य त्या ठिकाणी जन्माला आलेला असतो. निधनमेव च. आणि म्हणून या माईक असणाऱ्या खोट्या असणाऱ्या जगतामध्ये ज्याचा, ज्या वस्तूचा, ज्या पदार्थाचा, ज्या व्यक्तीचा जन्म आहे त्याचा मरण आहे. पण परमात्मा असा आहे, त्याचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते, जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि म्रियते म्हणजे मरणे. ज्याचं मुळातच जो आला नाही त्याला फळात अडकण्याचं काही कामच नाही. जो मुळात आला नाही त्याला फळात अडकणार नाही, कारण तो जन्माला आलेला नाही, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होणार नाही. परमात्मा जन्मले आलाच नाही, कारण तो आयोनी संभवय आहे महाराज. कारण त्याचा जन्मच नाही. कारण भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात ना, जन्म कर्म च मे दिव्यम मेवमेव यत्ति तत्वतः. माझा जन्म, माझं कर्म दिव्य आहे. दिव्य आहे म्हणजे त्या ठिकाणी मी योनीमधून त्या ठिकाणी त्याचा जन्म नाही, म्हणून तो परमात्मा दिव्य आहे. त्याचं कर्मही दिव्य आहे आणि त्याचं जाणंही त्या ठिकाणी निघून त्या ठिकाणी अवतार कार्य संपवणंही दिव्य आहे, आणि त्यांना अवताराला येणं तेही दिव्य आहे. आणि म्हणून त्यांचा जन्म नाही. न जायते म्रियते वा कदाचित. मग तो आहे कसा हो? अजह आहे का नाही, नित्य शाश्वत पुराण. त्या प्रब्रह्माचं वर्णन करत असताना अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे असा असणारा तो परमात्मा आहे. आणि तुमचं आमचं त्या ठिकाणी जगाचं सगळ्या गोष्टीतलं जगातलं वर्णन करत असताना आपलं वर्णन काय केलेलं आहे? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि यन्यानि संयाति नवानि देहि. तुम्ही आम्ही शरीरधारी, त्या ठिकाणी कसं आहे, उपजेते नाशिले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजलंय ते नाचणार आहे, जे नाचलंय ते पुन्हा दिसणार आहे का नाही. पाहुणा आला, जाण्याकरताच आलेला आहे, गेला पुन्हा येण्याकरताच गेला आहे का नाही. सूर्य उगवला, मावळणार आहे, मावळला उद्या उगवणार आहे का नाही. ते जसं घटिका यंत्र आहे. घड्याळीमध्ये आता 6 वाजले, पुन्हा 12 वाजणारच आहेत. 12वर काटा गेला, पुन्हा 6 वाजणारच आहेत. हे घटिका यंत्र आहे का नाही. हे जसं परिभ्रम्य का
हे जसं परिभ्रमण करतं तसं जगातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना परिभ्रमण करतात, परंतु एक असणारं जे परब्रह्म आहे, एक असणारा जो परमात्मा आहे, तो मात्र अनादि आहे का नाही? तो अनादि आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवतीच्या रूपाने त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. कारण साधू संतांनी याच परमात्म्याला देवी हे नाव संबोधलेलं आहे. माझ्या कुळीची कुळस्वामिनी विठाई जगत्रय जननी, येई ओ पंढरपूरवासिनी ठेविले दोन्ही कर जगनी. नाहीतरी विठ्ठलाला काय म्हणलेलं? विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. विठ्ठलाला विठाई म्हणलेलं आहे, देवी म्हणलेलं आहे, कृष्णाई म्हणलेलं आहे, कान्हाई म्हणलेलं आहे. ती अनादी आहे, ती निर्गुण आहे आणि ती प्रगटलेली आहे का नाही? कशाला प्रगटली हो? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दाना लागुनी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, भक्त लागे तू पावसी निर्वाणी. ऐसा जोगवा जोगवा माहित, ऐसा जोगवा जोगवा. वा, त्या देवीच्या रूपकाने परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे महाराज. अनादी निर्गुण, पण अनादी निर्गुण आहे, पण ती प्रगटली. ही भवानी माता, ही भगवती माता, भगवंतच भगवतीच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगटलेले आहेत. कशाला प्रगटले होतो? त्या ठिकाणी मोह महिषासुर मर्दाना लागुनी. मोह महिषासुर जे काही असे आसुरी वृत्तीचे जे काही राक्षस आहेत ना, या आसुरी वृत्तीच्या राक्षसाच्या नाशाकरता अनादी असणारा परमात्मा, निर्गुण असणारा परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे का नाही? पुन्हा कशाकरता प्रगट झालेला आहे? भक्ताचं रक्षण करण्याकरता प्रगटलेला आहे. आसुराचा नाश करण्याकरता, दुष्टांचं संवरण करण्याकरता प्रगटलेला आहे. धर्माची स्थापना करण्याकरता ही परमात्मा रूपी ही भगवंत त्या ठिकाणी भगवती रूपाने त्या ठिकाणी आई प्रगट झालेली आहे का नाही? तो स्वतः म्हणतो ना, आहे का नाही? काय म्हणतो? परित्राणाय साधूना विनाशायची दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही आई जी प्रगट झाली ना, कशाकरता प्रगट झाली राहुल महाराज? मोह महिषासुर मर्दाना लागुनी. आणि त्या ठिकाणी या जीवाच्या पाठीमागं लागलेला त्रिविध ताप निवारण करण्याकरता भगवंतच त्या ठिकाणी भगवतीच्या रूपाने प्रगट झालेला आहे. त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ताला गे तू पावसी निर्वाणी. ही त्या ठिकाणी भगवंताची शक्ती आहे. भगवंताची शक्ती, भगवंतच शक्तीच्या रूपाने नटलेला आहे. भगवंतच ह्या सगळ्या जगाच्या रूपाने नटलेला आहे. जन नोहे अवघे जनार्दन, जन नोहे महाराज अवघे जनार्दन आहे का नाही? चैतन्याची शोभाच शोभत असे. ही जेवढी आहे ना, ही सगळी चैतन्याची शोभा आहे. आईच्या रूपाने त्या चैतन्याची शोभा आहे, गणपतीच्या रूपाने त्या चैतन्याची शोभा आहे. सगळ्या देवता यानेच त्या ठिकाणी सगळ्या देवतेला देवत्व प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून त्रिविध तापाची करावया झाडणी. कोणतं आहे त्रिविध ताप? आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. अधिभौतिक म्हणजे काय? भूती उपद्रव दिदला काळीला अथवा निस्तजीला तेने चित्ते दाव झाला, अधिभौतिक बोलिला तो ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय हो? देही प्रगटे रोग व्याधी, तेने आळली तापे बुद्धी, लोभेने पुरे दुःखावधी, आध्यात्मिक दुःशुद्धी तो ताप. देहामध्ये रोग प्रगट होणं, त्या ठिकाणी असणारं आधिव्याधी निर्माण होणं, हा आध्यात्मिक ताप आहे. एक आधिदैविक ताप आहे. आधिदैविक ताप म्हणजे काय? दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटिले झाले कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, आधिदैविक बोलिला तो ताप. अतिवृष्टी होणं, अनावृष्टी होणं, त्या ठिकाणी हा ताप कोणता ताप आहे? आधिदैविक ताप आहे. ही त्रिविध तापाची जाणणी करण्याकरता ही देवी त्या ठिकाणी प्रगटलेली आहे. पुन्हा कशाकरता प्रगटलेली महाराज? वेळ कमी, आपल्याला थोडक्यात सांगतो. देवीचं वर्णन करत असताना, भगवंताला देवीच्या रूपाने त्या ठिकाणी बघत असताना, हो त्या ठिकाणी
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमची देवी कशी आहे हो, ती कनवाळू आहे. पुन्हा कशी आहे, ती कृपाळू आहे. पुन्हा कशी आहे, भक्ता लागे मोहे. भक्ताच्या मोहासाठी ती धावते. कोणाकरता धावलेली, गजेंद्रा करता धावत आलेली. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोहे. असा धावा तो हा केला विठाई. विठाई हे नाव स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? विठाई, ती श्री- विठाई, श्रीलिंग. विठ्ठल. आता या नवरात्राच्या उत्सवामध्ये पंढरपूरला आहे ना, विठ्ठलाला त्या ठिकाणी देवीचा साथ चढवतात, आहे का नाही? म्हणजे विठ्ठलालाच त्या ठिकाणी काय बनवतात, विठाई बनवतात. म्हणून साधू संत म्हणले, हे परमात्मा, हे भगवंता, तूच भगवती झालेला आहेस. येतंय का लक्षामध्ये? हे परमात्मा, हे भगवंता, तूच भगवतीच्या रूपामध्ये तूच नटलेला आहे का नाही? म्हणून विठाई किठाई त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. गजेंद्राच्या दावा करता ही आमची विठाई धावत आली. पुन्हा कोणाच्या दावा करता आली? भक्ताच्या कैवारी कष्टाली कष्टली स विठ्ठले. आम्र ऋषी कारणे जन्मदा घेतले. पुन्हा प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला. विदारुणी दैत्य प्रेमे पाना पाजिला. उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही. कशी धावलीस? वाक्य कळतंय ना? हो. कसा धावला नाही, कैसी धावसी लवलाई, कशी धावलीस. म्हणजे देवाला देवीच्या रूपाने त्या ठिकाणी साधू संत बोलतात बरं का, आवडीनं म्हणण्यापेक्षा काही का नाही. त्या ठिकाणी देवीचं रूपही त्याच आहे. पाजी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. कौरवी पांचाळी सवे माझी आणली. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. दुर्वास पातला धर्म चळावयावनी. गावसी लवलाई शाखा देत घेवनी. कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भांडारा तरी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले. त्या ठिकाणी अशा पद्धतीचं देवीचं वर्णन करत असताना म्हणलेलं आहे अनादी. ही देवी अनादी आहे महाराज. हिचं अनादित्व त्या ठिकाणी मोडत नाही. परमात्मा त्या ठिकाणी सगुण साकार जरी झाला, सगुणाच्या रूपामध्ये आलेला आहे तो परमात्मा, तरी त्याचं अनादित्व पण त्या ठिकाणी मोडत नाही. तो देवीच्या रूपामध्ये जरी परमात्मा त्या ठिकाणी असणारं निर्गुण निराकार देवीच्या रूपामध्ये जरी शक्तीच्या रूपाने प्रगट झालं, तरी त्याचं अनादित्व पण हे मोडत नाही. चला ज्ञानोबारायांना आपण विचारू, आहे का नाही? ज्ञानोबाराया काही दृष्टांत देतात. जरी सोने लेणे होणी घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे. येरा अलंकार वरची निकडेल हे तयाचे निभावे. महाराज रे हो, सोन्यामध्ये जर त्या ठिकाणी सोन्याचे अलंकार केले, अरे हो, घड्याळ सोन्याचं जरी अलंकार केलं, तरी त्या अलंकारामध्ये काय असतं? सोनं असतं. सोनच असतं, नाही का नाही? पण त्याला नाव काय प्राप्त झालं? अलंकार. अगोदर काय नाव प्राप्त होतं? सोनं. सोन्याला नाव, सोन्याचं त्या ठिकाणी असणार आकार बनवला, त्याला काय नाव प्राप्त झालं? अलंकार. आता हे नामाने आणि रूपाने वेगवेगळे येतं, पण मात्र त्या ठिकाणी वस्तूने अधिष्ठानाने मात्र एक आहे. एक आहे. झुंबर रूपाने वेगळं दिसतं आपल्याला, पण त्या झुंबरामध्ये काय आहे? सोनं. सोनचे. अधिष्ठान. नथ रूपाने वेगळी दिसेल, पण त्या नथीमध्ये काय आहे? सोनच आहे. सोनच आहे, नाही का? म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जरी सोने लेणे होणी घडे. सोन्याचं लेणं झालं, पण त्याचं सोने पण न मोडे. जसं आपला अनादी निर्गुण असणारा परमात्मा देवीच्या रूपाने प्रगट झाला, भगवतीच्या रूपाने प्रगट झाला, पण त्याचं अनादित्व पण आणि निर्गुणत्व पण, त्याचं अव्यक्त पण त्या ठिकाणी मोडत नाही. परब्रह्मत्व रूप त्या ठिकाणी मोडत नाही. म्हणून देवीला उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे, अनादी निर्गुण. कारण जसा देव आहे ना, त्याच पद्धतीनं देवी आहे. देव देवीची केली चिपोळी, हे का नाही? देवाचंच त्या ठिकाणी एक स्वरूप आहे. जगत निर्माण करण्याकरता देवानेच एक त्या ठिकाणी असणारं स्वरूप निर्माण केलेलं आहे. तिचं नाव देवी आहे. ती देवी म्हणते ना, त्या ठिकाणी हे जगत निर्माण करत असताना मी काय केलं हो? पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोरे. हा जो माझा पती आहे ना, हा माझ्या उदरी जन्मला. म्हणजे त्या ठिकाणी या निर्गुण निराकाराला सगुण साकार होण्याकरता मायेचं त्या ठिकाणी उपाधी लागते.
मायाची उपाधी लागल्याशिवाय ईश्वरत्व हे प्राप्त होत नाही. आणि म्हणून ईश्वरत्व हे रूप प्राप्त होण्याकरता माया उपाधी आणि त्या ठिकाणी कुटस्थाला जीवात्म्याला त्या आत्म्याला कुटस्थाला जीवत्व हे रूप प्राप्त होण्याकरता अविद्या उपाधी आहे का नाही. काय म्हणतात नाथ महाराज, मायोपाधी शिव बोली जेते आहे का नाही. आणि जीवाला त्या ठिकाणी असणाऱ्या अविद्या उपाधी लागल्यामुळे जीव प्राप्त झाला आणि परब्रह्माला माया उपाधी लागल्यामुळे शिव तो प्राप्त झाला, ईश्वर तो प्राप्त झाला. म्हणून ही माया, ही शक्ती, ही चित शक्ती त्या ठिकाणी काय म्हणते, पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी, पतिवर्ता धर्म पाहो माझा आणि सर्वा परिपती भोगी जे बोधा आहे का नाही. कारण ही मी त्याच्या अगोदर माय पण तो नंतर माझा मालक झाला, असं घडत आहे का हो. मायच कुठं बायको होत असते का, घडलं ना नाही काय. माय का होती ती चित शक्ती, ही माया अगोदर माय का झाली, कारण हिच्या उपाधीमुळे ईश्वरत्व प्राप्त झालं म्हणून माय झाली. पण ईश्वर आणि ह्या मायेला ताब्यामध्ये ठेवलं म्हणून पत्नी झाली. बरोबर आहे. आलं का लक्षामध्ये. पत्नी ही पतीच्या ताब्यामध्ये असते महाराज. कशावरून, ज्ञानोबराय म्हणतात ना, पतीच्या मता अनुसरोनी पतिवर्ता आहे का नाही. पतीच्या मतानुसार चालते, तिचं नाव पत्नी आहे महाराज. आणि ती नवऱ्याच्या ताब्यामध्ये राहते. हो, आणि म्हणून ईश्वराने ही माया पुन्हा आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली. मम माया दुरत्यया दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया तरंतिरे. ही माझी जी काही दैवी माया आहे ना, ही तुम्हाला बाकीच्या जीवाला तरुण जाण्याकरता अवघड आहे, दुरस्तर आहे. परंतु ही माया माझ्या ताब्यामध्ये असल्यामुळे तुम्ही जर मला शरण आलात तर त्या ठिकाणी आईलीची थडी सरले माया जा, तरुण जायचं कामच नाही. त्या ठिकाणी ती माया जाळच राहत नाही तुम्ही मला शरण आल्यात, कारण ती माझ्या ताब्यामध्ये आहे. आणि म्हणून ही माया म्हणते मीच या ईश्वराला जन्म दिला, पण त्यांनी नंतर मला ताब्यामध्ये घेतल्यामुळं मीच त्याची पत्नी झाली, अगोदर माय झाली. म्हणून त्या ठिकाणी ही काही देवी जी आहे ना, ही चित शक्ती आहे महाराज. देवी ही असणारी त्या ठिकाणी ती चित शक्ती, सत आणि चित आणि आनंद. सत म्हणजे परमात्मा, चित म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान. ही जी ज्ञान रूप जी काही शक्ती आहे ना, हे देवीचं रूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. म्हणून सच्चित आनंद स्वरूप त्या ठिकाणी असणारा. म्हणून या चित शक्तीला देखील त्या ठिकाणी अनादि म्हटलेला आहे. अनादि अनंत त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, अनादि म्हटलेलं आहे. ती चित शक्ती आहे, चित शक्ती आहे. कशा पद्धतीनं चित शक्ती, कारण देवीमुळेच हे सगळं पूर्ण जगत निर्माण झालं. आपण माणूस आहे, पण माणसातली जी शक्तीच नसेल तर मनुष्य काम करू शकतो का, नाही. ही जी शक्ती आहे ना, तीच देवीचं स्वरूप आहे. शक्ती नसेल तर त्या ठिकाणी नुसता दिसणारा मनुष्य काही उपयोगाचा नाही. म्हणजे माणूस धष्टपुष्ट दिसतो पण त्याला साधं मुरमुऱ्याचं पोतं उचलत नाही का, म्हणजे त्याला पंडुरोग झाला आणि त्या पंडुरोग कुष्ठ काय म्हणतात त्याला, क्षयरोग झाला. आणि क्षयरोगामुळे त्याची संपूर्ण शक्ती निघून गेली आणि त्याला आता काहीही करता येत नाही. तिला शक्ती म्हणतात. शक्ती असल्याशिवाय माणसामध्ये त्या ठिकाणी मनुष्य जगू शकत नाही, हालचाल करू शकत नाही. ज्ञान असल्याशिवाय त्या ठिकाणी माणसाची काही प्रगती होऊ शकत नाही. हेच त्या ठिकाणी देवीचं स्वरूप आहे महाराज. हीच शक्ती आहे, ही ऐश्वर्य त्या ठिकाणी ऐश्वर्यवती, ज्ञानवती, शक्तिवती हे देवीचं स्वरूप आहे. आणि म्हणून देवीच्या आणि देवाच्या स्वरूपाने हे संपूर्ण जगत त्या ठिकाणी नटलेलं आहे. त्या देवालाही जगताची निर्मिती करता आली नाही आणि देवीलाही निर्मिती करता आली नाही. त्या ठिकाणी दोघं मिळून म्हणून या जगताची निर्मिती झालेली आहे. म्हणून देवी राधा ही त्या ठिकाणी असणारं देवीचं स्वरूप आहे. रुक्मिणी माता देवीचं स्वरूप आहे. राही देवीचं स्वरूप आहे. सत्यभामा देवीचं स्वरूप आहे, नाही का नाही. हे त्या ठिकाणी असणारा देवीचं स्वरूप आहे. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा राधेशिवाय राहू शकत नव्हते. म्हणजे ती चित शक्ती आहे, ती ज्ञान शक्ती आहे. चित शक्ती, ज्ञान शक्ती ती देवीची त्या ठिकाणी शक्ती आहे. आणि म्हणून आपणही बघा, लक्ष्मी सहित शोभे नारायण, नाही का नाही. लक्ष्मी सहित नारायण शोभतात. लक्ष्मी ही देवीचं स्वरूप येतं. पार्वती माता देवीचं स्वरूप आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून
बघा आपल्या घरामध्ये आई आहे, ही आई देवीचं स्वरूप आहे, बहीण देवीचं स्वरूप आहे, पत्नी देवीचं स्वरूप आहे. कारण नुसतं घर आहे आणि त्या घरामध्ये जर त्या ठिकाणी स्त्री नसेल तर त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला त्या ठिकाणी काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून स्त्रीकडे बघत असताना, त्या ठिकाणी नारीकडे बघत असताना देवीच्या स्वरूपाने बघितलं पाहिजे. कारण त्या देवीमुळेच त्या ठिकाणी आपल्या घरातला प्रपंच जो होतो ना, त्या शक्तीमुळे त्या ठिकाणी होत असतो, नारीमुळे होत असतो, स्त्रीमध्ये मुळे त्या ठिकाणी होत असतो. म्हणून या आईनं जन्म दिला म्हणून थोर त्या ठिकाणी महात्मे जन्माला आले महाराज, आहे का नाही? हे देवीचं स्वरूप आहे. काही काही माणसं स्त्रीची त्या ठिकाणी अपमान करतात, निंदा करतात. पण काय सांगितलेलं आहे? निंदा मत करना नारी की, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए सुख भीष्म हनुमान. नारीची निंदा मत करना, कारण ती देवीचं स्वरूप आहे, ते शक्तीचं त्या ठिकाणी स्वरूप. ज्या असणाऱ्या नारीमधून हनुमंतराया प्रगट झाले, ज्या नारीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या नारीमुळे त्या ठिकाणी भीष्माचार्य आवाज येत नाही, आवाज जवळ ठेवा, हे त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. म्हणून हे असं असणारं त्या ठिकाणी देवीचं त्या ठिकाणी स्वरूप आहे. नारी ही देवीची स्वरूप आहे, देवीचं असणारं त्या ठिकाणी प्रगट स्वरूप आहे. आणि म्हणून आई मातृदेव जसं आहे तसंच त्या पद्धतीनं असणार. म्हणून स्त्रीला अत्यंत त्या ठिकाणी महत्व आहे, पत्नीला अत्यंत महत्व आहे. बरेचसे माणसं त्या ठिकाणी पत्नीची अवहेलना करतात, स्त्रीची अवहेलना करतात. पण स्त्रीत्वाची अवहेलना करणं म्हणजे हा देवीचा अपमान करण्यासारखा आहे. म्हणून या जगतामध्ये देवी जर पाहिजे असेल त्या ठिकाणी तर आपल्या या आईच्या स्वरूपामध्ये, बहिणीच्या, पत्नीच्या स्वरूपामध्ये पहा. पत्नीचं स्वरूपही त्या ठिकाणी महाराज साधं नाही. बरेचसे माणसं त्या ठिकाणी पत्नीची अवहेलना करतात, पण नाही. एका सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे, पत्नीची जी भूमिका आहे ती देवीची भूमिका आहे. ती काय काय भूमिका त्या ठिकाणी निभावते हो संसार करत असताना. जसं आईची सेवा करायची त्याच पद्धतीनं पत्नीला आदराने त्या ठिकाणी आपण वागवलं पाहिजे. या जगतामध्ये स्त्रीचा अपमान होतो, स्त्री वंचित राहते, गर्भामध्येच त्या ठिकाणी असणारी स्त्री हत्या होते, नाहीतर कुठं कुठं त्या ठिकाणी असणारी ती आत्महत्या करून घेते. त्याचं कारण तिचा अपमान त्या ठिकाणी होतो. पण नवरात्राच्या निमित्ताने, या प्रवचनाच्या निमित्ताने आपल्याला हे घ्यायचं आहे की आपल्याला स्त्री शक्ती म्हणजे त्या नारी शक्ती म्हणजे देवी शक्ती ही आपल्या घरामध्येच त्या ठिकाणी आपल्याला दर्शन देते. याचा आपण आदर्श घेतला पाहिजे. पत्नीचं स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण देवीला पाहिलं पाहिजे, शक्तीला त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. महाराज आवाज येत नाही, तुटक आवाज येऊ लागला. अनेक रूपाने ती आपली सेवा करत असते. एकच सुभाषित सांगतो आणि आपली प्रवचनाची सेवा झाली. प्रवचनाचा वेळ त्या ठिकाणी होत आलेला आहे. एका सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे, महाराज जी पत्नी असते ना, बायको असते ना, काय काय त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या सेवेमध्ये काय काय त्या ठिकाणी असणारं हे निभवते ऐका. हो, भोजनेषु माता, कार्येषु मंत्री, करणेषु दाशी, शयनेषु रंभा. एवढ्या भूमिका ती निभवत असते स्वतःची पत्नी. म्हणून तिला देवीचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. ती आपल्या पतीला भोजन वाढत असताना माता होऊन त्या ठिकाणी ती भोजन वाढते पतीला. पतीला जेव्हा ती भोजन घालते ना तेव्हा ती आई होते. आईच्या ममतेनेच आपल्या पतीची सेवा करत असते. पतिव्रता जी स्त्री आहे, पतिव्रता जी नारी आहे, पतिव्रता जी बायको आहे ती म्हणून तिचं वर्णन करत असताना भोजनेषु माता म्हटलेलं आहे तिला. कार्येषु मंत्री, आपल्या संसारामध्ये जेव्हा ती साथ देते पतीला, पतीच्या संसारामध्ये, तेव्हा ती मंत्री या रूपाने साथ देत असते, पाठीमागं ती उभा राहत असते. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, संसारामध्ये काम करत असताना दासी म्हणून काम करत असते. कुठल्या पद्धतीचा अहंकार धरत नाही, सगळ्याची सेवा करते ती. सासऱ्याची, सासूची, दीर भावजायाची, नंदाची, सगळ्यांची करते. आपल्या पतीची, लेकराबाळाची, सगळ्यांची त्या ठिकाणी आल्या गेल्या पाहुण्या रावण्याची, सोयऱ्याधाऱ्याची सगळ्याची दासी म्हणून सेवा करते. म्हणून तिची भूमिका त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची. करणेषु दासी, कार्येषु मंत्री, करणेषु दासी, आहे का नाही. आणि शयनेषु रंभा, पतीला त्या ठिकाणी आपलं दाम्पत्य सुख देत असताना रंभा होऊन त्या ठिकाणी येत असते. एवढ्या भूमिका ही बायको म्हणणारी, पत्नी म्हणणारी त्या ठिकाणी निभवत असते. आणि म्हणून मनुष्याने
स्त्रीला आदराचं स्थान त्या ठिकाणी दिलं पाहिजे, आदराचं ठिकाण त्या ठिकाणी दिलं पाहिजे, तिला समानतेने त्या ठिकाणी वागणूक केली पाहिजे. नवरात्राच्या उत्सवामध्ये आपण हा बोध अत्यंत महत्त्वाचा घेतला पाहिजे. तुम्ही देवीला कोल्हापूरला जाता, देवीला तुम्ही त्या ठिकाणी वन्नीला जाता, देवीला तुम्ही अनेक त्या ठिकाणी पुढे तुळजापूर भवानी मातेला जाता, जा, चांगली गोष्ट आहे, ठीक, गेलंच पाहिजे. पण अगोदर त्या ठिकाणी घरातली देवी आपण संतुष्ट ठेवली पाहिजे. स्त्रीत्वाचा आदर करण्याचा आपण त्या ठिकाणी शिकलो पाहिजे. महाराज, जिथं स्त्रियांचा आदर होतो, रमंती यत्र देवता, असं म्हटलेलं एका सुभाषितामध्ये. जिथं स्त्रियांचा आदर होतो, त्यांना मान होतो, सन्मान मिळतो, त्या ठिकाणी देवतेचं वास्तव्य राहत असतं. आणि जिथं त्यांचा अपमान होतो, तिथून देवताचा त्या ठिकाणी अपयश, म्हणजे त्या ठिकाणी शाप देऊन देवता निघून जात असतात. म्हणून स्त्रीच्या रूपाने तुम्ही त्या ठिकाणी दुर्गेला बघा, स्त्रीच्या रूपाने कालीला बघा, सरस्वती मातेला त्या ठिकाणी बघा, पार्वती मातेला त्या ठिकाणी बघा, राधेच्या रूपाने स्त्रीला बघा, लक्ष्मीच्या रूपाने स्त्रीत्वाला बघा. स्त्री ही दुर्गा बी आहे, महालक्ष्मी आहे, महाकाली आहे, ती चंडिका पण आहे, ती सगळ्या पद्धतीचं स्वरूप तिला त्या ठिकाणी घेता येत असतं. आणि म्हणून सगळ्या स्वरूपामध्ये स्त्री ही त्या ठिकाणी झालेली. नवरात्रामध्ये 9 स्वरूप त्या ठिकाणी स्त्रीनं देवीनं घेतलेलं आहे, म्हणून याला नवरात्र असं म्हटलेलं आहे का नाही. पहिले जे 3 दिवस आहेत ते महाकालीचे आहेत, दुसरे जे 3 दिवस आहेत महालक्ष्मीचे आहेत, आणि तिसरे राहिलेले 3 दिवस आहेत ना, ते सरस्वती मातेचे. आणि म्हणून हे 3 आणि 3 6 3 त्रिक 9 दिवस म्हणून नवरात्राचा उत्सव आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे ना, खूप खूप वर्णन आहे महाराज. करोनी नवरात्रा, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, ओटी मागे न मागे ओटी मागे न ज्ञानपुत्रा. काय म्हणते? धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, लंब सासऱ्या सांडीन कुपात्रा. हो, नवविध भक्तीच्या श्रवणम मननम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम पाद्यम सख्यम आत्मनिवेदनम, ह्या ज्या काही असणाऱ्या नवविध भक्ती आहे ना, या नवरात्र आहे. सद्भावना हा मित्र आहे त्या ठिकाणी. ज्ञानरूपी पुत्र आपल्याला त्या ठिकाणी जन्माला आला पाहिजे, आहे का नाही. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र आपल्याला झाला पाहिजे, ज्ञानपुत्र आपल्याला झाला पाहिजे. आणि दंभरूपी सासऱ्याचा त्या ठिकाणी कुपात्र, दंभरूपी सासऱ्याची संगत आपण सोडली पाहिजे. अत्यंत सुंदर आहे महाराज, खूप खूप वर्णन करण्यासारखं आहे बरं का. 9 दिवस जरी आपण त्या ठिकाणी या आईवरती बोललं तरी कमी. 9 दिवस कशाला, आयुष्यभर बोललं तरी कमीच आहे का. पूर्ण बोधाची घेईन परडी, कोणती परडी घेतलेली हो, पूर्ण बोधरूपी परडी त्या ठिकाणी घेतलेली. अशा तृष्णेच्या पाडीनं पुरवली, मनोविकार भरीन, अद्भुत रसाची भरीन दुरडी. कोणता रस येतो? अद्भुत रस. कोणता रस आहे? ब्रह्मरस आहे. सेवितो हा रस, वाटितो घ्या रे होऊ नका रानभरी ब्रह्मरस. या ब्रह्मरसाची भरी न दोडरी. आणि म्हणून म्हणतात, आता साजणी झाले मी निसंग, विकल्पनवऱ्याचा सोडलेला संग. अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे महाराज आईचं. म्हणून अनादी अंबिका भगवती, भगवंतच भगवतीच्या रूपाने झालेले नटलेले आहेत. भगवंत आणि भगवंती त्या ठिकाणी 2 नाही महाराज. दिसायला जरी रूपाने 2 असले, नावाने रूपाने जरी 2 असले, पण अधिष्ठान रूपाने मात्र एकच आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, पाण्यावरची लाट निर्माण झाली, त्या लाटेमध्ये काय आहे? पाणी. आणि पाण्यामध्ये काय आहे? पाणी. पाणी. पाणी, पाण्यात लाट नाही, लाटात पाणी. लाटात पाणी. अशा पद्धतीनं असणार आहे का नाही. पण ते लाट का बरं निर्माण झाली? मग लाटेतही पाणी, पाण्यातही पाणी आहे, लाट का निर्माण झाली? वाऱ्यामुळं. वाऱ्याच्या निमित्ताने लाट ही निर्माण झालेली आहे. तसं परब्रह्म स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे, परंतु माया उपाधीमुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे? हा ईश्वरत्व प्राप्त झालेला आहे, आहे का नाही. म्हणून पाण्यावर, लाटेमध्ये पाणी फक्त नाव घेऊन नाही, तसं परमात्मा सगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये, एक वेगळ्या नावामध्ये नटलेलं आहे, पण सगळ्यामध्ये अधिष्ठान मात्र एकच आहे, अशा पद्धतीने सांगितलं. अधिष्ठान स्वरूप त्या परमात्म्याचं एक असल्यामुळे
त्याचं वर्णन करत असताना अनादी असं म्हटलेलं आहे. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उडो उडो भक्त नाचती गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू आंबे. या आंब्याचं मूळ पीठ कुठे आहे? पंढरपूर. त्या आंब्याचं मूळ पीठ आहे का नाही? मूळ पीठ आहेत ना, 3.5 मूळ पीठ आहेत ना त्या देवीचे आपल्या. तसे एकनाथ महाराजांच्या देवीचं कोणतं मूळ पीठ आहे? पंढरपूर. एकच श्लोक सांगतो. महायोग पीठे तटे भीमरथ्याम. भीमा नदीच्या काठावरती विटेवरती उभा राहिलेले, कटेवरती हात ठेवलेले असे असणारे ही देवी आहे बरं का. विटेवरती उभा राहिलेली, कटेवरती हात ठेवलेले आहे आणि भीमा नदीच्या काठेवरती त्या ठिकाणी ती उभा आहे. म्हणून महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय धातु. पुंडलिकांना वर देण्याकरता आलेली आहे. आणि मुनिजन हिचं काय करतात? ध्यान करतात. ध्यातु मुनींद्रै समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या देवीला विठाई म्हटलेलं आहे आणि या देवीला पांडुरंगे म्हटलेलं आहे. येई ओ पांडुरंगे. आणि जीवाचे जीव लगे येई ओ पांडुरंगे. गवर मात्रा दिला बरं का. माऊली गवर मात्रा दिलेला आहे. पांडुरंग झालं की ते पुलिंग झालं हो आणि पांडुरंगे झालं की स्त्रीलिंगी. अशा पद्धतीनं संत वाङ्मय महाराज खूप काही खूप आनंदाचं आहे, खूप आनंदाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं, विठ्ठलाचं देवीच्या स्वरूपाने नाथ महाराजांनी वर्णन केलं. देवीला त्या ठिकाणी गोंधळी येतं गोंधळ घालण्याकरता. ते गोंधळी कोणते येतो? व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोहम मेळी. व्यास वशिष्ठ हे सुख गोंधळी आहेत आणि ते नाचतात. कोणत्या मेळ्यामध्ये नाचतात? त्यांचा कोणता गोंधळ घालतात? सोम सोम गोंधळ घालतात. ज्ञानोबाराया तुकोबाराया ही गोंधळी झाल्यानंतर एकनाथ महाराज गोंधळी झाले. कुठं गोंधळ घातला त्यांनी? चंद्रभागेच्या काठावरती, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांनी गोंधळ घातला. खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई. कोणता गोंधळ घातला? सोम 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 गोंधळ घातला. नाचता ती सोम मेळी खेळती आंबे तुझे गोंधळी. याच्यातला मुख्य गोंधळी सांगितलेला आहे. हो हरिओम भाऊ. मुख्य गोंधळी कोणता सांगितला? ज्या गोंधळ्याने ही आई आणली तो मुख्य गोंधळी आहे. पुंडलिका. हा गोकुळावरून त्या ठिकाणी काय म्हणले? पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळाहुनी झाला येतो. वृंदावनावरून, उत्तर प्रदेशाहून, मथुरेवरून, गोकुळाहून ही त्या ठिकाणी आई आणली आणि म्हणून त्याला मुख्य गोंधळी करून ठेवलेलं आहे. कोणता आहे मुख्य गोंधळी? मुख्य गोंधळी पुंडलिक. पुंडलिक राय आहे मुख्य गोंधळी. मुकुट मणी पुंडलिक 33 कोटी देवनायक. गोंधळ घाली ती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. हो गोंधळा येई ओ जगदंबे. मूळ पीठ तो आंबे. मूळ पीठ तो आंबे. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. अशा पद्धतीने असणारा नाथ महाराजांनी या आईचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पांडुरंग परमात्म्याचं, विठ्ठलाचं आईच्या स्वरूपात